नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा प्रथम भाषा या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगत चला. इयत्ता 9वी मराठी प्रथम भाषा संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. एकूण 100 गुणांचा हा आपला पेपर आहे. यात 20 गुण हे तोंडी कामासाठी आहेत आणि 80 गुणांसाठी आपल्याला लेखी पेपर द्यावायचा आहे. 20 गुणांचं जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे त्यासाठी तोंडी चाचणी आपली घेतली जाणार आहे. त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा. 5 गुणांसाठी प्रश्न पहिला या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं उत्तर विद्यार्थ्यांनी तोंडी सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा हा 8 गुणांसाठी आहे, 5 गुणांसाठी आहे. त्यात आपल्याला 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातले एखादी पाठ असलेली कविता म्हणून दाखवायची किंवा तिच्यावर आपले विचार व्यक्त करायचे. त्यानंतर 10 गुण हे स्वाध्यायकासाठी आहेत. 5-5 गुणांसाठी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायची आहेत. आपल्या वहीमध्ये लिहायचे आणि त्या वहीत लिहिलेल्या ओळींना तुम्हाला मार्क्स हे मिळणार आहेत. लेखी चाचणी आहे तुमची 80 गुणांची. त्यासाठी विचारलेला 5वा प्रश्न. त्यात आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे 7 गुणांसाठी, आदर्शवादी मुळगावकर या पाठातला. या परिच्छेदाचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्या परिच्छेदावर आधारित हे जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पद्धतीने लिहायची आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परिच्छेदमध्येच मिळतील, फक्त ती शोधून लिहिण्याचं काम करायचं आहे. बघा पुढचे प्रश्न. अचूक उत्तर लिहायचे म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. त्यानंतर प्रश्न 6वा. त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे. ऑलिम्पिक सामन्यांची ओळख या पाठातला. तो परिच्छेद वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या परिच्छेदवर आधारित हे ज्या काही कृती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. 7 गुणांसाठी हा सुद्धा परिच्छेद आहे. बघा ते प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 7वा. परिच्छेदच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 4 गुणांसाठी. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. त्यावर आधारित कृती, परिच्छेदचं वाचन करायचे आणि कृती सोडवायची. पुस्तक वाचनाचे फायदे लिहायचे. पुढचा प्रश्न आहे 8वा. 8 गुणांसाठी. कविता दिलेली आहे निरोप. ती कविता वाचायची आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर आ भाग बघा. त्याच कवितेवर आधारित प्रश्न आहेत.
प्रश्न 9 आहे 8 गुणांसाठी. वनवासी कविता दिलेली आहे, तिचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्या कवितेवर आधारित स्वाध्याय प्रश्न सोडवायचे 4 गुणांसाठी. बघा हे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे रसग्रहणासाठी. प्रश्न 10वा सविस्तर उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. प्रश्न 11वा व्याकरण घटकावर आधारित वृत्त ओळखायचे आहेत आपल्याला. त्यानंतर रस ओळखायचा आहे दिलेल्या ओळीतला. प्रश्न 13वा आहे सूचनेनुसार कृती करायची 10 गुणांसाठी. वाक्यात उपयोग पण करायचा आहे पाठ थोपटणे. परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी रामची पाठ थोपटली. लुप्त होणे म्हणजे नष्ट होणे. चैत्र महिन्यात झाडाची पानं लुप्त होतात. या पद्धतीने वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यानंतर आ भाग बघा, योग्य शब्द लिहा. विरामचिन्ह म्हणी यावर आधारित प्रश्न आहेत, ते या पद्धतीने सोडवायचे. पुढचे प्रश्न 15व्या प्रश्नामध्ये आपल्याला पत्रलेखन करायचं आहे. क्रीडा साहित्याची मागणी करण्यासाठी पत्र लिहायचे. त्यानंतर 16व्या प्रश्नामध्ये आपल्याला कथा कंप्लीट करायची 5 गुणांसाठी. 17व्या प्रश्नामध्ये क्रीडा महोत्सवाचा वृत्तांत लिहायचा आहे 5 गुणांसाठी. या पद्धतीने 18व्या प्रश्नामध्ये मी शाळा बोलते हा निबंध कंप्लीट करायचा आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.